नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन येत आहोत। त्याच्यामध्ये आपण सरळ सेवा, आरोग्य भरती, पोलीस भरती यासारख्या अनेक विविध एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आपण इथे डिस्कस करणार आहोत। आपण याच्या आधी बघा 6 लेक्चर झालेले आहेत आपले। आपण हे आपलं कितवं लेक्चर असणार आहे, तर हे 7वं लेक्चर असणार आहे। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि इथून पुढे पण येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेणार आहोत। ठीक आहे, तर आजचं आपण लेक्चर चालू करूयात। हे आपलं लेक्चर क्रमांक 7 असणार आहे। चला आपण पहिला क्वेश्चन पाहूया। बघा आपल्या स्क्रीनवर हा क्वेश्चन आहे। बघा काय म्हटलंय याच्यामध्ये, संख्येच्या खालील मालिकेमध्ये असे किती 5 आहेत ज्याच्या लगेचच नंतर 6 आहे परंतु लगेचच आधी 7 नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे। ठीक आहे, त्यांनी अट दिलेली आहे। संख्येच्या खालील मालिकेमध्ये असे किती 5 आहेत। आधी काय करूयात आपण, तर आधी आपण 5 हे करून घेऊयात, हायलाइट करून घेऊयात। किती 5 आहेत ते आपण त्याला सर्कल करून घेऊयात, म्हणजे आपल्याला काउंट करायला सोपं जाईल। ठीक आहे, 5, इथे एक 5 आहे बघा, इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त कुठे 5 आहे का, तर नाहीये। आपल्याला इथे स्क्रीनवर किती 5 दिसत आहेत बघा, त्याला आपण सर्कल करून घेतलेलं आहे। ठीक आहे, आता आपण क्वेश्चन वाचूयात। क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय पाहणार आपण। तर म्हटलेलं आहे, मालिकेच्या आधी असे किती 5 आहेत ज्याच्या लगेचच नंतर 5 नंतर 6 पाहिजे पण 5च्या आधी 7 नको, असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे आपल्याला मस्ट काय आहे, 5 नंतर 6 असलं पाहिजे। 5 नंतर 6 असणारे किती जोडी आहे बघा, इथे एक जोडी आपल्याला दिसते, त्याआधी आपण बघून घेऊयात। इथे एक जोडी दिसत आहे। परत 5 नंतर 6 असणारी जोडी आपल्याला किती मिळालेली आहेत, तर 2च इथे अशा जोड्या मिळालेल्या आहेत की 5 नंतर 6 आहेत। पण आपल्याला इथेच क्वेश्चन संपलेला आहे का, नाहीये। त्यांनी काय बोललेलं आहे की 5च्या आधी त्यांना 7 नको आहे। आता या दोन जोड्यामध्ये 5च्या आधी 7 आहे का पहा, तर बघा ही जोडी जे भेटलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर एक आधी 5च्या आधी 7 आहे। म्हणजे आपण ही जोडी घेणार का, तर नाही घेणार। म्हणजे आपल्याकडे काय राहते बघा, तर एकच असं आपल्याला जोडी भेटत आहे की ज्याच्यामध्ये 5च्या नंतर 6 आहे पण 5च्या आधी 7 नाहीये। म्हणजे आपल्याला इथं किती भेटते अशा संख्या, तर एकच भेटत आहे। म्हणून आपल्या ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, सोपा होता क्वेश्चन। आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेत प्रश्नचिन्ह बदलू शकेल, असं त्यांनी म्हटलेलं आहे। बघा इथे मालिका दिलेली आहे, तुम्हाला ती मालिका पूर्ण करायची आहे। ठीक आहे, बघूयात आता। एक आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर बघा काय दिसत आहे, तर काहीतरी डिफरन्स दिसत आहे। ठीक आहे, तर बघा आपण लिहून घेऊयात। पुढची संख्या आपल्याला कशी मिळणार बघा, आपण आता याच्या पुढची संख्या आहे, तर याच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा, तर याच्यामधून 506 मध्ये पण 510 मधून 6 घालवले तर आपल्याला कितीचा फरक मिळणार आहे, तर 4चा फरक मिळणार आहे। किंवा आपण असं करू शकतो का की 506 मध्ये 4 ऍड करूयात आपण, म्हणजे आपल्याला पुढची संख्या काय भेटणार आहे, तर 510 भेटणार आहे। म्हणजे मालिकेतली आपल्या नेक्स्ट नंबरची संख्या भेटणार आहे। ठीक आहे, मग आपण 510 ला पण इथे असं लिहून घेऊयात। ठीक आहे, 510 मध्ये किती ऍड केल्यानंतर पुढची नेक्स्ट संख्या भेटणार आहे, तर बघा आपल्याला किती आलं पाहिजे, 516 आलं पाहिजे। तर आपल्याला किती ऍड करावं लागेल, 6 ऍड करावे लागेल। तर काय येते बघा, 516 असं येत आहे। ठीक आहे, तर पुढे बघा, पुढे काय आहे, तर 524 ही संख्या आहे बघा। ठीक आहे, 524 आलं पाहिजे आपल्याला। 516 मध्ये आपण किती ऍड करणार, तेव्हा आपल्याला 524 येईल, हे आपल्याला काढायचं आहे। आपण इथे काय 516 घेतलं, त्याच्यामध्ये किती ऍड करणार त्यावेळेस आपल्याला 524 येईल। बघा इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2चा डिफरन्स येतोय बघा, इथं 2 + 2 होत आहे, इथं पण काय होईल मग +2 होईल। म्हणजे इथं किती येणार, तर 8। म्हणजे 516 मध्ये 8 ऍड करा, काय येणार आहे, 524 येणार आहे बघा। मग आपण काय करणार, 524 मध्ये आपण इथे काय करू, +2 करू, म्हणजे +8 मध्ये +2 करणार, आपल्याला काय येणार, 10 येईल। म्हणजे पुढची संख्या काय यायला पाहिजे, तर 534 ही संख्या यायला पाहिजे। आहे का, हो आहे, 534 आहे। आता आपल्याला काय करायचंय, हे तर त्यांनी दिलेलं आहे, ते आपण फक्त काय केलेलं आहे, डिकोड केलेलं आहे। आता आपल्याला ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे।
ठीक आहे, जसं आपण आतापर्यंत सॉल्व्ह केलंय सेम तसंच करणार आपण. 534 मध्ये काय करूयात आपण, तर बघा इथे +2 चे आपण ऍडिशन केली होती. 10 मध्ये पण आपण काय करूया, +2 चे ऍडिशन करूया. म्हणजे काय करणार आपण, 12 ऍड करणार. बघा याच्यामध्ये 12 ऍड केलं तर बघा उत्तर काय येत आहे तुमचं, त्याच्यामध्ये 12 ऍड करा बघा, 546 असं उत्तर आपलं येणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. आपल्याला फक्त दिलेली जी मालिका आहे ती कशा प्रकारे पुढे पुढे जात आहे, त्याच्यामध्ये काय पॅटर्न आहे तो शोधून काढायचा असतो. ठीक आहे, आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तर 546 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, हॅरी, जॅक, लॅरी, पॉल आणि सिमरन हे 5 मित्र आहेत. ठीक आहे, सिमरन लॅरी पेक्षा मोठी आहे, जॅक सिमरन पेक्षा मोठा आहे, हॅरी लॅरी पेक्षा लहान आहे, पण पॉल पेक्षा मोठा आहे. सर्वात तरुण कोण, असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आता त्यांनी जी माहिती दिली आहे तशी नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहोत, तर सिक्वेन्स लावून घेणार आहोत. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे 5 मित्र आहेत. किती आहेत टोटल, 5 मित्र आहेत. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलं पहिल्या स्टेटमेंट मध्ये, तर सिमरन लॅरी पेक्षा मोठी आहे. सिमरन, ठीक आहे, आपण लिहून घेऊयात. सिमरन ही लॅरी पेक्षा मोठी आहे, म्हणजे सिमरनच्या खाली कोण येणार आहे, तर लॅरी येईल. ठीक आहे, परत जॅक सिमरन पेक्षा मोठा आहे, म्हणजे सिमरनच्या वरती कोण येणार आहे, तर जॅक. ठीक आहे, तीन मित्रांना आपण सिक्वेन्स मध्ये लावून घेतलं. आता किती, 2 मित्र राहिलेले आहेत. पुढच्या स्टेटमेंट मध्ये बघा काय म्हटलेलं आहे, तर हॅरी लॅरी पेक्षा लहान आहे, म्हणजे हॅरी कुठे येणार, तर लॅरीच्या खाली येणार. ठीक आहे, तर लॅरी पेक्षा कोण आहे, हॅरी लहान आहे, पण पॉल पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे हॅरी काय आहे, लॅरी पेक्षा लहान आहे पण पॉल पेक्षा मोठा आहे. म्हणजेच काय, तर पॉल हा हॅरी पेक्षा लहान आहे. म्हणजे लास्टला कोण येणार आहे बघा, तर पॉल येणार आहे. ठीक आहे, आपण सिक्वेन्सने लावून घेतलंय. आपल्याला किती म्हटलेले, 5 मित्र. बघा हे आपले 5 मित्र आपण सिक्वेन्स मध्ये लावून घेतलेले आहे. ठीक आहे, त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, पण सर्वात तरुण कोण असं विचारलेलं आहे. तर इथे सर्वात लहान कोण आहे बघा, तर पॉल हा सर्वात लहान. लहान म्हणजेच काय, तर तरुण आहे. आणि आपलं हेच उत्तर आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पॉल हा सर्वात तरुण असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा आकृत्यांचा क्वेश्चन आहे. आपल्याला ही आकृती दिलेली आहे ती कंप्लीट करायची आहे. आता इथे आपले काय असतात, ऑब्झर्वेशन स्किल इथे काम करतात. तुम्ही जेवढं चांगलं ऑब्झर्वेशन करणार तेवढे तुम्ही अचूक उत्तर देणार. ठीक आहे, आधी डायग्राम कशी आहे ते बघून घ्यायची. इथे त्यांनी काय केलेले आहेत बघा, 3 पार्ट ऑलरेडी दिलेले आहे. आपल्याला 4था पार्ट करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे 4था पार्ट. आपल्याला काय करायचं, यातली प्रत्येक डिटेल अचूक त्याची कंप्लीट करायची आहे. बघा ती डायग्राम समजा अशी आहे. ठीक आहे, ती हे 3 पार्ट ऑलरेडी दिलेले आहेत. तर ती कशी कंप्लीट होईल बघा, आपण इथे ड्रॉ करूयात. ठीक आहे, हे असं आहे गोल. आपण गोलला गोल काढला, त्याच्यामध्ये काय आहे, तर डॉट आहे. आणि अजून काय आहे, तर मध्ये एक रेष दिलेली आहे. ठीक आहे, ही अशी डायग्राम कंप्लीट होते. तर आता आपल्या उत्तरामध्ये कुठे ऑप्शन दिसत आहे बघा, तर आपला ऑप्शन क्रमांक बघा कुठे दिसत आहे, तर आपला ऑप्शन इथे आपल्याला बऱ्यापैकी जे पर्याय आहेत ते तिन्ही सेम दिसते. तिथे थोडंसं ड्रॉइंग मिस्टेक झाली किंवा प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर समजा हे आपण जर हे ऑप्शनच नसते, हे ऑप्शनच नसते, तर या दोन्हीपैकी काय उत्तर येणार आहे आपलं, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे, सोपं होतं. फक्त ऑब्झर्वेशनने आपण हे ड्रॉ करू शकतो. चला आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा काय म्हटलेलं आहे, दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ते सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता ते निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे
ते ठरवा. पण ठीक आहे. तर बघा यांनी विधानं दिलेली आहेत दोन. ए विधान दिलेलं आहे आणि बी विधान दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं तर वेन डायग्राम काढून द्यायची. त्यांनी जसं म्हटलंय तसं आपण ड्रॉ करून घेऊया. काही कुत्रे सिंह आहेत. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, सर्वसामान्यपणे ज्ञात असलेल्या तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहेत असं मानायचं आपल्याला. तर तुम्ही काही म्हणाल की कुत्री सिंह कसं काय असू शकतात, त्यांनी क्वेश्चन मध्ये तसं दिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्यांनी जशी माहिती दिली तशी आपण ड्रॉ करून घेणार. काही कुत्रे सिंह आहेत त्यांनी म्हटलंय तर म्हटलंय मग. ठीक आहे. याला आपण काय म्हणू, तर याला कुत्रे म्हणू आपण. आणि हे कोण आहेत तर हे सिंह आहेत. ठीक आहे. काही कुत्रे सिंह आहेत याची अशी डायग्राम येईल. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, सर्व सिंह मांजरी आहेत. ठीक आहे. त्यांनी म्हटले की हे सर्व सिंह काय आहेत तर मांजरी आहेत. ठीक आहे. आपण त्यांनी म्हटले तशी डायग्राम काढून घेतली. आता त्याच्यावरून काही त्यांनी निष्कर्ष दिलेले आहेत बघा. तर आपल्याला ते सत्य आहे की असत्य आहे ते शोधून काढायचं आहे. पहिल्या निष्कर्ष मध्ये काय म्हटलंय, काही कुत्रे मांजरी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा. काही कुत्रे मांजरी आहेत का बघा. हा पोर्शन, हा मांजरी मधला पोर्शन आणि हा कुत्र्यामधला पोर्शन ओव्हरलॅप होतोय का, तर होतोय. म्हणजे याचा अर्थ काय तर हे विधान सत्य आहे. काही या पार्ट मधले काय आहेत, काही कुत्रे आहेत आणि काही मांजर आहेत. म्हणजे हे विधान काय असणार आहे तर हे सत्य विधान असणार आहे. बघा परत दुसऱ्या निष्कर्षामध्ये काय म्हटलेलं आहे, काही मांजरे कुत्रे आहेत. बघा काही मांजरे कुत्रे आहेत. बघा हा पोर्शन, याच्यामध्ये कुत्रे पण आहेत आणि मांजर पण आहेत. काही मांजरे काय म्हणलेलं आहे, काही मांजरे कुत्रे आहेत. बघा कुत्री पण आहे आणि मांजरे पण आहे. म्हणजे हा पोर्शन येणार. ठीक आहे. म्हणजे काय असणार आहे, हे विधान 2 पण सत्य असणार आहे. तर याच्यावरून आपण काय लिहू शकतो तर पहिला ऑप्शन काय म्हटलंय, निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष दोन्ही तर्कसंगत नाहीत. केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे, केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे. पण आपलं उत्तर काय येते बघा, ऑप्शन क्रमांक 4 निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहेत. आपण चेक करून पाहिलेलं आहे, दोन्ही बरोबर येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा खालील पदावली योग्य ठरण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदली करावी लागेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय करायचंय, आपण हे समीकरण सोडवलं तर उत्तर काय आलं पाहिजे, 26 हे उत्तर आलं पाहिजे. याच्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आपण करून पाहूया. बघा आधी आपण आहे ना जसं दिलं आहे ते लिहून घेऊयात. ठीक आहे. आपल्याला बरोबर काय आलं पाहिजे तर 26 हे उत्तर आलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं की कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदली करावी लागेल असं त्यांनी विचारलेलं आहे बघा. तर इथं मग त्यांनी ऑप्शन दिलेले. तर काय करायचं अशा वेळी तर डायरेक्ट ऑप्शनच चेक करून बघायचे की काय उत्तर येणार आहे. बघा तुम्हाला एक ऑब्झर्वेशन केलं ना तर तुम्हाला लक्षात येईल थोडक्यात गोष्ट. इथं बघा, इथं तुम्हाला काय पाहिजे तर मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि इथे डिवाइड पाहिजे. तरी ठीक आहे, आपण आधी असं चिन्ह बदलून पाहूयात. आता समजा पहिल्यात आपण वजा घेतलं, प्लसच्या आधी जागी मायनस घेतलं आहे तसं विधान लिहिलं. परत याच्या काय म्हणतात त्याला, इथे डिवाइडला डिवाइड बरोबर लिहूयात. 1 मिनिट. आपण पहिला ऑप्शन चेक करून पाहूयात. ठीक आहे. 9 ला 9 आपण हे काय करतोय, हे 2 चिन्ह बदलत आहोत. म्हणजे इथं आपण काय करणार, मायनस करणार आहे तसं बाकीचं समीकरण आहे तसं. ठीक आहे. इथं काय करणार आपण, प्लस करणार. तर आपलं उत्तर काय आलं पाहिजे तर 26 उत्तर आलं पाहिजे हे अपेक्षित आहे. मग आता हे असं सॉल्व्ह करताना आपण कुठला रूल यूज करतो तर बॉड मासचा रूल आपण यूज करत असतो. म्हणजे आपल्याला काय करायचं, आधी डिव्हिजन करायचे बघा. म्हणजे इथं कसं असणार आहे, 2 8 असणार आहे, इथे 6 असणार आहे, 9 असणार आहे आणि मग अधिक 7 हे सॉल्व्ह केल्यानंतर तर हे बघा हे असं काहीतरी येत आहे.
ठीक आहे, असं सॉल्व्ह करणार. तर मग एक तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथेच लक्षात येतं की याचं हे उत्तर काही येणे नाहीये, त्याच्यामुळे खूप मोठं कॅल्क्युलेशन होतंय. त्यामुळे ऑटोमॅटिक पहिलं काय होतंय तर कॅन्सल होत आहे. म्हणजे तुम्हाला सोडवताना पण काही आयडिया येते बघा की इथे पुढे होणार नाही. मग त्यावेळी काय करायचं, ते पूर्ण सॉल्व्ह करत बसायचं नाही. आपल्याला विचारतात का की पूर्ण सॉल्व्ह करा म्हणून, नाही, आपल्याला काय असतं तर उत्तर येण्याशी मतलब असतं. त्याच्यामुळे आपण काय करणार की जेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा ऑप्शन नाही वर्क करत आहे तर तो तिथे सोडून द्यायचा आणि पुढे काय करायचं, पुढे आहे तसं सॉल्व्ह करायला घ्यायचं. ठीक आहे, मग आता आपण दुसरं ऑप्शन चेक करून बघूयात की हे उत्तर येणार का. ठीक आहे, आधी दिलेलं समीकरण आहे तसं आपण लिहून घेऊयात. काय आलं पाहिजे तर बरोबर 26 हे आलं पाहिजे हे समीकरण सोडवल्यावर. आता आपण काय करूयात तर हे दोन चिन्ह बदलून घेऊयात. म्हणजे आता काय करणार आपण, याच्याऐवजी आपण डिवाइड घेऊ आणि याच्याऐवजी मल्टिप्लिकेशन घेऊ, यांच्या आदला बदल करू. म्हणजे प्लसला प्लस आपण आहे तसं ठेवणार आहोत, इथं डिवाइड घेऊ आणि इथे डिवाइड आहे तिथे मल्टिप्लिकेशन घेऊ. ठीक आहे, तर आधी आपण काय करणार, तर आधी आपण डिवाइड करून घेणार, म्हणजे भागाकार करून घेणार वर्डमास्टर रूल नुसार. मी स्टेप वाईजच सॉल्व्ह करून दाखवते, ते तुम्ही डायरेक्ट फास्ट पण करू शकता. ठीक आहे, तर आता काय करणार आपण, तर आता आपली मल्टिप्लिकेशन येणार. इथे काय येईल, 8ने आपण गुणल्यावरती 24 येईल, वजा 7 आणि 26. ठीक आहे, तर बघा इथे आपण काय करणार, आता याच्या ऍडिशन करणार. तर बघा ऍडिशन केलं तर बघा काय येईल तर 33 येईल, त्याच्यातून -7 करायचं तुम्ही. तर बघा उत्तर काय येणार आहे तुमचं, तर 26 उत्तर येणार आहे. झालं हे समीकरण सॉल्व्ह. आपल्याला काय पाहिजे होतं, हेच पाहिजे होतं. म्हणजे हे समीकरण सॉल्व्ह केल्यावरती तुमचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, 26. म्हणजे आपलं ऑप्शन काय येणार, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ज्यावेळेस अशी चिन्हांची अदला बदल करायची असेल आणि त्यांनी विचारलं असेल की यातल्या कोणत्या 2 चिन्हांची अदला बदल करावी लागेल, तर त्यावेळी काय करायचं, तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन चेक करू शकता. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. बघा डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. याच्या आधी पण आपण खूप क्वेश्चन घेतलेले आहे, इथे तुमची प्रॅक्टिस होणार आहे. तर त्या माझ्या बरोबर तुम्ही स्वतः पण हे क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, युवराजने त्याची, हे हे असं थोडंसं वेगवेगळं आहे. युवराजने त्याची असं आहे, ते नेत्याची असं वाटतंय, तसं नाहीये ते. युवराजने त्याची गाडी 8 किलोमीटर दक्षिण दिशेने चालवली. तो त्याच्या उजवीकडे वळला आणि गाडी 4 किलोमीटर चालवली. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळला, गाडी 8 किलोमीटर चालवली. तो आता आरंभस्थानापासून किती अंतरावर आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, माहिती दिली. आपण नेहमीप्रमाणे काय करणार, तर डायग्राम काढून घेणार. बघा समजा इथे कोण आहे, इथं सुरुवात केली युवराजने इथून सुरुवात केली. तो इथून कुठे गेला, दक्षिणेला गेला. किती गेला दक्षिणेला, तर दक्षिणेला त्यांनी किती गाडी चालवली, तर 8 किलोमीटर गाडी चालवली बघा. ठीक आहे, 8 किलोमीटर त्यांनी गाडी चालवली. मग परत काय केलं त्यांनी, मग नंतर तो काय केलं त्यांनी, उजवीकडे वळाला. म्हणजे त्याचं तोंड बघा कसं असणार आहे, तर इकडे असणार आहे. आणि त्याचं काय असणार आहे, उजवी बाजू कोणती असणार आहे, तर ही उजवी बाजू असणार आहे. म्हणजे बघा इथं किती चालवली त्यांनी गाडी, तर 4 किलोमीटर गाडी चालवली. ठीक आहे, 4 किलोमीटर गाडी चालवली. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि 8 किलोमीटर गाडी चालवली. म्हणजे आता बघा तो आता कसं असणार आहे, या डायरेक्शनने असणार आहे. आता काय असणार आहे, त्याची उजवी बाजू, वरची साईड उजवी असणार आहे आणि खालची बाजू डावी असणार आहे. मग तो काय केला, उजवीकडे परत त्यांनी वळला आणि काय केला, 8 किलोमीटर गाडी चालवली त्यांनी. 8 किलोमीटर गाडी चालवली. तर आता काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर त्याच्या सुरुवातीच्या इथे पोहोचला तो. ठीक आहे, 8 किलोमीटर चालवली. आणि मग आता त्यांनी काय विचारलेलं आहे, आता तो त्याच्या आरंभ स्थानापासून किती अंतरावरती आहे. आता हा समजा त्याचा शेवट आहे, इथे तो पोहोचला. ठीक आहे, इथे पोहोचला, इथून सुरुवात केली होती. तर त्यांनी काय विचारलंय, त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून आता किती अंतरावरती आहे. म्हणजे त्यांनी हे डिस्टन्स विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला लक्षात येतं, इथं ही बाजू 8 किलोमीटर आहे, ही बाजू 8 किलोमीटर आहे. म्हणजेच काय असणार आहे, खालची बाजू 4 किलोमीटर आहे, तर वरची बाजू किती येणार आहे,
तर 4 किलोमीटर येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे अंतर किती असणार आहे? 4 किलोमीटर. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, तर आपला ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, ब्लड रिलेशनचा हा क्वेश्चन आहे. आपण याच्यासारखे आणखी खूप क्वेश्चन घेतलेले आहे. तुमची इथे जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे. तर हे क्वेश्चन सोबत सोडवत चला. सोबत काय म्हटलेलं आहे? सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे. प्रिया ही राहुलची बहीण आहे. जसवीर प्रियाचा मुलगा आहे. सौरभचे प्रियाशी नाते काय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपण असे क्वेश्चन डायरेक्ट कसे तोंडी सॉल्व्ह केले पाहिजे. एक्झाम मध्ये ऍक्च्युअल तेवढा वेळ नसतो, पण आता आपण काय करत आहोत तर डिटेलमध्ये डिस्कशन करत आहोत. त्याच्यामुळे आपण काय करणार तर डायग्राम काढून घेणार आणि त्याच्यावरून उत्तर काढणार. पण एक्झाम मध्ये तुमच्याकडे तेवढा टाइम नसतो, तर तुम्ही तोंडी उत्तर तुमचे केव्हा निघणार? ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त अशा प्रकारचे क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करणार आहोत, तेव्हाच तुम्हाला काय होणार तर तोंडी उत्तर तुम्ही काढू शकतात. पण ठीक आहे, आपण आता काय करूयात तर डायग्राम काढून पाहूयात. काय म्हटलेलं आहे? सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे. ठीक आहे, आपण इथे सौरभ लिहू. ठीक आहे, हा सौरभ आहे. तो कोणाचा भाऊ आहे तर जसवीरचा भाऊ आहे. जसवीरचा काय आहे तर भाऊ आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे? प्रिया ही राहुलची बहीण आहे. ठीक आहे, इथपर्यंत हे ठीक आहे. प्रिया ही राहुलची बहीण आहे. इथं प्रिया आपण डायरेक्ट लिहू शकत नाही, प्रियाचा संबंध माहित नाही, हे आपण नंतर बघूया. पुढच्या पार्ट मध्ये काय म्हटलंय? जसवीर प्रियाचा मुलगा आहे. बघा, आता इथे रिलेशन येते. जसवीर हा प्रियाचा मुलगा आहे. ही प्रिया आहे आणि जसवीर प्रियाचा कोण आहे तर मुलगा आहे. ठीक आहे, आणि वरती काय म्हटलेलं? प्रिया ही राहुलची बहीण आहे. कोणाची तर राहुलची. ठीक आहे, तर त्यांनी विचारलं काय बघा, आता इथपर्यंत जशी माहिती दिलेली आहे तसं आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आता विचारलं काय क्वेश्चन मध्ये तर सौरभचे प्रियाशी नाते काय असं विचारलेलं आहे. सौरभचे प्रियाशी नाते काय असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, जर सौरभ आणि जसवीर हे भाऊ बहीण असतील आणि प्रियाचा मुलगा जसवीर असणार, तर मग सौरभ पण कोण असणार आहे प्रियाचा तर ऑटोमॅटिकली कोण असणार आहे तर मुलगा असणार आहे. ठीक आहे, सौरभची प्रिया कोण असणार आहे? आई असणार आहे आणि सौरभ प्रियाचा मुलगा असणार आहे. ठीक आहे, तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं हे. सुरुवातीला तुम्ही असे डायग्राम काढून उत्तरापर्यंत पोहोचू शकता, पण जशी जशी तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला हे डायरेक्ट तुम्ही तोंडी पण उत्तर काढू शकता. आणि एक्झाम मध्ये तुम्हाला तसंच करायचं आहे, तोंडीच उत्तर काढायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, सांकेतिक भाषेचा क्वेश्चन आहे हा. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आता हा इंग्लिश मध्ये क्वेश्चन आलेला आहे, पण ठीक आहे मी तसं तुम्हाला सांगेल की त्यांनी काय म्हटलेलं आहे. हनी इज कोडेड ॲज, त्यांनी जो काही दिलेला आहे अंक, त्यांनी काय म्हटले हनीसाठी सांकेतिक भाषा काय दिलेली आहे तर ही दिलेली आहे. आणि मनीसाठी सांकेतिक भाषा कोणती आहे तर ही दिलेली आहे. तर काय म्हटलेलं आहे, एनिमीसाठी कोणती सांकेतिक भाषा असणार आहे. सांकेतिक भाषेचा क्वेश्चन आहे, त्यांनी विचारलेला आहे. 2 शब्दांसाठी ऑलरेडी त्यांनी सांकेतिक भाषा दिलेली आहे आणि शेवटी एनिमीसाठी काय म्हटलेलं आहे, कोणती सांकेतिक भाषा असेल ते त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आपण दिलेली माहिती आपण लिहून घेऊयात. तर हनीसाठी काय म्हटलेलं आहे, हनीसाठी बघा काय लिहिलेलं आहे त्यांनी, काय सांकेतिक भाषा दिलेली आहे 1 3 1 2 4 5 असं लिहिलेलं आहे. मनीसाठी काय आहे 6 1 2 4 5 असं दिलेलं आहे. तर त्यांनी विचारलं काय आहे तर एनिमीसाठी काय आहे सांकेतिक भाषा. एनिमीसाठी विचारलेलं आहे. तर आता तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, याच्यासाठी जेवढे अल्फाबेट्स आहेत, जेवढे अक्षर आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी वरती कोड आहेत, तेच फक्त लिहायचं आहे. बघा इथं काय ई साठी काय दिलेलं आहे तर 4 आहे. बघा इथे पण वरती ई साठी 4 दिलेले आहेत, आपण 4 लिहून घेऊयात. तर एन आहे का
तर हो n साठी आहे बघा, इथे पण n साठी 2 दिलेला आहे, इथे पण 2 दिलेला आहे. e साठी काय आहे बघा, तर आपण इथे पहिलंच लिहिलेलं आहे 4 आहे. आणि m साठी बघा, इथे m साठी काय आहे तर 6 आहे. आता y साठी काय आहे बघा, इथे पण 5 आहे y साठी आणि इथे पण 5 आहे. म्हणजे y चा सांकेतिक शब्द अक्षर काय असणार आहे तर 5 असणार आहे. ठीक आहे, आपल्याला ही एनिमीसाठी सांकेतिक भाषा काय भेटलेली आहे तर हा कोड भेटलेला आहे. ठीक आहे, तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक आपला 4 हे आपलं उत्तर असणार आहे. 4 2 4 6 5 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, अशा टाइपचे पण आपण खूप क्वेश्चन घेतलेले आहे. याच्या आधीचे लेक्चर बघत चला, तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. ठीक आहे, काय म्हटलंय बघा, ABCDEFG या 7 व्यक्ती आहेत. ती आहेत 7 व्यक्ती. टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही असं म्हटलेलं आहे. ब्रॅकेटमध्ये तोंड करून बसले आहेत, म्हणजे हा 7 व्यक्ती आहेत टेबलकडे तोंड करून, वर्तुळाकडे टेबलकडे तोंड करून बसलेले आहेत. पण त्यांनी जसा क्रम दिला आहे ABCDEFG तसाच क्रम असणे आवश्यक नाही असं त्यांनी म्हटलेले आहे. असा पण असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा पण वेगळा असू शकतो. ठीक आहे, तर पुढे काय म्हटलेलं आहे तर A आणि B यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसल्या आहेत. G च्या लगतच डावीकडे A बसला आहे, E च्या लगतच डावीकडे C बसला आहे, G च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी D बसला आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर हे त्यांनी विचारलेलं आहे. आणि खाली तुम्हाला काय दिलेले आहे तर 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, 2 विधान दिलेले आहेत. ते बरोबर आहेत का ते आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, आता हे विधान चेक करायचं म्हणजे आपल्याला काय करावे लागेल तर डायग्राम काढून घ्यावी लागेल. तर बघा, टोटल किती आहेत व्यक्ती, आपण इथं काय करणार नेहमीप्रमाणे टोटल कोणत्या कोणत्या आहेत तर ABCD लिहून घेणार. EFG अशा किती टोटल 7 व्यक्ती आहेत. तर त्यांनी काय केलंय तर एका सर्कल भोवती तोंड करून, ठीक आहे आपण छोटा काढूयात म्हणजे वरती ते मिक्स नाही होणार. एका वर्तुळाकार टेबल भोवती ते गोल करून बसलेले आहेत. ठीक आहे, गोल करून बसलेले आहेत. तर काय म्हटलेलं आहे पहिल्यामध्ये A आणि B च्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेल्या. वन मिनिट. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे A आणि B यांच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. ठीक आहे, इथे काहीतरी 2 व्यक्ती आहेत. आपल्याला त्या व्यक्ती माहिती आहेत का तर नाही माहिती. पुढे काय म्हटलेलं आहे G च्या लगतच उजवीकडे A बसला आहे. म्हणजे G च्या उजवीकडे बघा, आता इथे जर समजा आपण G घेतलं तर त्याच्या उजवीकडे काय आहे तर A आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. E च्या लगतच डावीकडे C बसलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. E च्या लगतच डावीकडे C बसलेला आहे. आता समजा इथे आपण E घेतला तर तिच्या डावीकडे काय बसलेला आहे C बसलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपण त्याची अशी पोझिशन लिहून घेऊया. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे G च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी D बसलेला आहे. ठीक आहे, आता हे G आहे तर आता त्याचं तोंड इकडे असणार आहे. तर त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे कोणती खालच्या साईडची बाजू त्याच्या कितव्या स्थानी म्हटलेलं आहे तिसऱ्या. ही 1 2 आणि हे तिसऱ्या स्थानी कोण आहे तर तिसऱ्या स्थानी D बसलेला आहे. ठीक आहे, आपल्याला किती जण होते तर बघा A गेला, B ची पोझिशन भेटली, C ची भेटली, D ची भेटली, E भेटलेली आहे. ठीक आहे, G पण भेटली, म्हणजे राहिलं कोण आहे तर F राहिलेला आहे. आणि आपल्याकडे बघा पोझिशन पण एकच राहिली आहे, म्हणजे इथे ऑटोमॅटिक काय येणार आहे तर F हे येणार आहे. म्हणजे आपल्या ऑप्शन आपलं उत्तर काय आहे, आपलं उत्तर नाहीये, आपल्याला ह्या पोझिशन भेटली, डायग्राम काढून घेतलेली आहे. आता ऍक्च्युअल क्वेश्चन काय आहे ते खाली आहे बघा. पहिलं विधान काय म्हटलेलं आहे F च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी म्हणजे हा F. ठीक आहे, त्याचं तोंड जर इकडे असणार, इकडे त्याचं तोंड आहे या साईडला, तर त्याच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी म्हणजे डावीकडे म्हणजे ही बाजू, ही खालची बाजू त्याची डावी बाजू असणार आहे. तर त्याच्या डावी बाजूला दुसऱ्या स्थानी पहिलं आणि दुसऱ्या स्थानी कोण आहे D. बरोबर आहे का तर हे बरोबर आहे. म्हणजे आपलं काय आहे विधान 1 हे बरोबर आहे. आता दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटलेलं आहे पहा तर A च्या लगतच उजवीकडे
सी बसलेला आहे. ठीक आहे, एचं तोंड असं खालच्या बाजूला आहे, तर त्या उजवीकडे बघा, उजवीकडे म्हणजे वरच्या साईडला, म्हणजे या साईडला एच्या उजवीकडे लगतच उजवीकडे कोण बसलेला आहे, सी. तर हे विधान बरोबर आहे का, हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे, आपलं काय येणार उत्तर, तर ए आणि विधान 1 आणि विधान 2 हे दोन्ही काय आहे, तर बरोबर आहे. दोन्ही विधान बरोबर आहे. ठीक आहे, तर आपला ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. डायग्राम अशी वेन डायग्राम काढून घ्यायची, त्यांनी जसं म्हटलंय तशा पोझिशन आपण त्यांना देऊन टाकायच्या, म्हणजे आपल्याला विधान चेक करता येतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, डायग्रामचा क्वेश्चन आहे. आतापर्यंत आपले 6 लेक्चर झालेले. जवळपास प्रत्येक लेक्चर मध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे डायग्राम घेत आहोत आणि त्यामध्ये आपण ट्रिक्सचा पण वापर करत आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, शेजारील आकृतीतील आकृतीतील असं आहे ते एकूण चौरसांची व एकूण चौकोनांची संख्या अनुक्रमाने किती आहेत असं विचारलं आहे. बरं, इथे कोण आहे का असं ज्यांना चौरस आणि चौकोन यांच्यामधला फरक माहिती नाहीये, तर हे बेसिक आहे बघा खूप. चौरस आणि चौकोन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा. चौकोन हे वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. चौकोनामध्ये असं गरजेचं नाहीये की त्याच्या चारी बाजू ह्या काय असल्या पाहिजे की सेम असल्या पाहिजे. चौरसामध्ये काय असतं, तर चौकोनाला 4 बाजू असतात, मग त्या कशाही असू द्यात. ठीक आहे, असं पण असू शकतो, याला पण आपण चौकोनच म्हणतो. ठीक आहे, पण चौरस कसा असतो, तर चौरसाच्या चारी बाजू ह्या सेम असतात बघा. ही 4 असेल, 4 सेंटीमीटर असेल, ही 4 सेंटीमीटर असेल, तर ही पण 4 सेंटीमीटर पाहिजे. आणि अजून एक फॅक्ट म्हणजे चौरसाच्या बाबतीत काय, तर त्याचे जे कोन असतात ते 90 डिग्रीचे 90 अंशाचे कोन असतात. तर याला काय म्हणतात, तर याला चौरस म्हणतात. ठीक आहे, म्हणजे चौरस हा एक प्रकारे चौकोनाचा प्रकार असू शकतो, असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर चौकोनामध्ये वेगवेगळे टाईप येतात. पण आता त्यांनी काय केले, या डायग्राम मध्ये दोन्ही विचारले, म्हणजे आपल्याला इथे बेसिक कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे होती. चौरस आणि चौकोन यांच्यामधला बेसिक डिफरन्स सगळ्यांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती. ठीक आहे, आपण हे इरेज करून घेऊया. बघा, तर आपण काय करणार आहोत, तर पहिल्यांदा आपण काय करून घेणार आहोत, तर आपण पहिल्यांदा चौकोन काढून घेऊयात. बघा, आपले चौकोन किती येतात ते आपण काढून घेऊयात. आपण चौकोनासाठी बघा मागच्या लेक्चर मध्ये काय ट्रिक वापरलेली, तर नंबरिंग करून घ्यायची. 1 2 3 2 3 4 5 6 यांची काय करायची, तर आपल्याला एकच मिनिट. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, यांची तर ऍडिशन करून घ्यायची. तर बघा, ही वरची जी साईड आहे आपण त्याला सगळ्यांना ऍड करूयात. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 यांचा काय करायचंय, तर गुणाकार करायचंय कोणाशी, तर यांची जी ऍडिशन खालच्या ज्या नंबरची ऍडिशन येईल त्यांच्याशी गुणाकार करून घ्यायचा आहे. तर बघा काय असणार आहे, 1 + 2 + 3. ठीक आहे, यांची ऍडिशन करून घ्या. बघा किती येते ऍडिशन, तर इथे 6 4 10 5 11 म्हणजे इथे 21 येत आहे, आणि तिथे बघा काय येत आहे, तर 6. 21 × 6 हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. 6 × 6 = 2 12 म्हणजे 126 हे आपले चौकोन किती येत आहेत, तर 126 चौकोन येत आहेत. बर, ठीक आहे, पुढे काय करायचं आपल्याला, तर पुढे काढायचे आहेत आपल्याला चौरस. माझ्या माहितीनुसार आपण मागच्याच लेक्चर मध्ये चौरस कसे काढायचे हे आपण घेतलेलं असावं, किंवा त्याच्या आधीचं लेक्चर असेल, तर त्याच्यामध्ये बघा आपण कसं केलेलं, तर यांची क्रॉस नंबर येणार आहे त्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. बघा इथे काय होणार, 3 आणि 6 ची मल्टिप्लिकेशन, 2 आणि 5 ची मल्टिप्लिकेशन, आणि सर्वात जो मोठा नंबर असणार आहे त्याला ऍड करून घ्यायचं. म्हणजे आपण बघा इथे काय करणार आहे, तर
6 गुणिले 3 करणार. हे कसं आलं तर याची क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, यांची मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण. याला ऍड करायचं कशाशी, परत वरती काय 5 गुणिले 2 करणार आणि इथे जी सर्वात मोठी संख्या असणार आहे ते आपण त्याला ऍड करून घेणार आहोत. बघा हे सॉल्व करा, काय उत्तर येणार बघा. 18 अधिक 10 अधिक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा 28 मध्ये तुम्ही 4 ऍड करा बघा, तर 32 येईल. ठीक आहे, हे 32 येईल. म्हणजे आपले चौरस किती येत आहेत, चौरस 32 येत आहेत. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, पण त्यांनी विचारलं कसं, विचारलेले पहिल्यांदा चौरस विचारलेले आहेत, म्हणजे चौरस 32. ठीक आहे, इथे 32 आहे आणि पुढे काय आहे तर चौकोन 126, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर येणार आहे. तर ह्या ट्रिक लक्षात ठेवायच्या. चौकोन काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, ही जी नंबरिंग दिलेली असते वरच्या साईड आणि जी खालची साईड असते त्याला काय करायचं तर त्यांची तुम्ही नंबरिंग दिलेली असते त्यांची ऍडिशन करून मल्टिप्लिकेशन करायचं आणि चौरसच्या वेळी काय करायचं तुम्ही तर क्रॉस जे असतात नंबर असतात त्यांची मल्टिप्लिकेशन करायची आणि लास्टला जो मोठा नंबर आहे तो त्याच्यामध्ये ऍड करायचा, तर तुम्हाला काय भेटणार तर चौरस भेटणार. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या ट्रिक असतात त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. तुम्ही मॅन्युअली काउंट केलं तर ते पॉसिबल नाहीये, एक्झाम मध्ये तेवढा वेळ नसतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा हा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, खालील माहिती वाचून त्याखालील 3 प्रश्नांची उत्तरे द्या. एकाच घनाच्या 4 अवस्था खाली दिलेल्या आहेत. या घनाचे पृष्ठभाग विविध चिन्हांनी जसे टिंब, फुली, रेष यांनी दाखवले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. UPSC CSAT 2018चा क्वेश्चन आहे. आपण इथे क्वेश्चन घेण्याचं कारण असं आहे की फक्त हे क्वेश्चन UPSC मध्येच नाही आहेत तर सर्वच एक्झाम मध्ये जवळपास MPSC असू द्यात, कंबाईन असू द्यात, सरळ सेवा असू द्यात, कोणत्याही एक्झाम मध्ये असू द्यात, डाईसचे क्वेश्चन हे फिक्स कन्फर्म असतात आणि हे सोपे क्वेश्चन असतात, तुम्हाला उत्तर पण लवकर भेटतात. ठीक आहे, तर आपण काढून घेऊयात काय म्हटलेलं आहे. तर इथे क्वेश्चन प्रिंट झालेला नव्हता, मी इथे वरती लिहून घेतलेला आहे. बघा इथे तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल की नसेल, मी तुम्हाला वाचून दाखवते. एक टिंब असणाऱ्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठावरती असणारे चिन्ह कोणते, म्हणजे वरती एक टिंब असणाऱ्या त्याच्या पृष्ठभागाच्या विरुद्ध दिशेला कोणतं चिन्ह आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपण त्याच्यासाठी काय करणार आहोत, पहिल्यांदा असं ज्यावेळेस क्वेश्चन असेल तुम्हाला 4 डाईस दिलेले असतील त्यावेळेस काय करायचं तुम्ही तर इथं मॅक्झिमम वेळा काय आहे ते बघायचं. बघा काय आहे, एक आडवी रेष आहे बघा, ते 3 वेळा आहे. ठीक आहे, आपण काय जनरल डाईसचा रूल काय आहे तर ह्या जी संख्या किंवा चिन्ह असते त्याच्या साईडला जे चिन्ह किंवा संख्या असतात त्या रिपीट होत नाहीत, त्या काय असतात तर त्या तेवढ्याच असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कधीच पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला नसतात. मग ते आपण काय करणार तर ह्याच्या साईडचे जे आहे चिन्ह ते लिहून घेणार. तर बघा आता ह्या रेषेच्या साईडला काय आहे टिंब आहे, म्हणजे हा कधीच त्याच्या विरुद्ध येणार नाही. ठीक आहे, हे 2 टिंब. ठीक आहे, आता इथं पण 2 टिंब आहेत पण ते रिपीट होणार आहेत का तर नाही होणार. परत त्याच्या साईडला काय आहे तर 3 टिंब, 3 टिंब आणि इथं अजून काय आहे तर 4 टिंब. ठीक आहे, 4 टिंब. आता बघा आपल्याला माहितीये तर डाईसला किती असतात, एकूण पृष्ठभाग किती असतात तर त्याला एकूण पृष्ठभाग घनाला 6 पृष्ठभाग असतात. तर आपल्याकडे किती निघालेले आहेत तर 5 पृष्ठभाग निघालेत. 1 2 3 4 5 पृष्ठभाग आहेत. आपल्याला काय विचारले याच्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे, बघा हे इथं आहेत, हे त्याच्या साईडला आहेत, तर त्याच्या विरुद्ध बाजूला काय असणार, इथं काय नाहीये तर फुली नाहीये, म्हणजे याच्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे तर फुली असणार आहे. ठीक आहे, तर आपण आता उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत का तर नाही, आपल्याला अजून काय करायला लागेल अजून पुढे पण उत्तर काढावं लागणार आहे. ठीक आहे, तर बघा आता सगळ्यात जास्त असणार काय आहे याच्यानंतर बघा आता आपण हे रेष घेतली, सगळ्यात जास्त रिपीट काय होतंय सिमिलर काय होतंय तर बघा हे 2 इथे पण आहे 2 डॉट 2 डॉट, म्हणजे 3 वेळा आले तर आपल्याला हे काढायला सोपं जाणार आहे. ठीक आहे, आपण 3 डॉट घेऊयात, 2 डॉट घेऊयात. ठीक आहे, आता इकडे 2 डॉटच्या साईडला काय आहे
रेष एक आहे आणि सिंगल टिंब एक आहे बघा. परत इकडे पण काय आहे, सिंगल रेष तर काढली आपण. आता इथे काय असणार आहे, 3 टिंब. परत काय आहे तर फुली. म्हणजे तर इथं काय नाहीये तर 4 डॉट नाहीयेत बघा. म्हणजे याच्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे तर 4 डॉट असणार आहेत. सॉरी. ठीक आहे. तर पुढे काय आता आपल्याला काय भेटल्या तर याच्या विरुद्ध 2 डॉटच्या विरुद्ध काय असणार आहे तर 4 डॉट असणार आहेत. ठीक आहे. आता आपण काय करूयात, आपण आता पण उत्तरापर्यंत पोहोचलोय का नाही. आपल्याला काय करायचं, एका टिंबाच्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर असणारे चिन्ह आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता तर तुम्हाला ऑटोमॅटिकच समजणार. आता याचे 4 तर ऑलरेडी निघालेले आहेत, राहिलेले 2 काय असणार आहेत तर ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असणार आहेत. तरी पण आपण काय करूयात, तरी आपण स्टेप वाईज जाऊयात. आता राहिलेलं काय आहे बघा, तर राहिलेलं आहे आता एक सरळ एक टिंब राहिलेला आहे आणि टिंब आणि 3 डॉट राहिलेले आहेत. ठीक आहे. 3 डॉट राहिलेले आहेत. तरी आपण स्टेप वाईज काढण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याला तर उत्तर आलेलं आहे, एका टिंबाच्या विरुद्ध 3 टिंब असणार आहेत. पण आता आपण तरी स्टेप वाईज जाऊयात. आता आपण घेऊ इथे काय तर 3 सिंगल डॉट. ठीक आहे. आता इथं सिंगल डॉट कुठे आहे, इथं आहे बघा. सिंगल डॉटच्या साईडला काय काय आहे, एक रेष आहे, 2 टिंब आहेत. परत अजून सिंगल डॉट कुठे आहे तर बघा इथे लास्टला आहे. तर इथे फुली पण आहे. तर बघा इथं 2 असण्याची शक्यता काय असणार आहे, इथे एक तर इथं असणार आहे 4 डॉट किंवा 3 डॉट. 4 डॉट किंवा 3 डॉट असणार आहेत. तर ठीक आहे, इथं काय येईल, ऑटोमॅटिक 4 डॉट येतील बघा. कारण आहे ना याच्या विरुद्ध बाजूला 4 डॉट येतील का नाही, कारण ते विरुद्ध डॉट कोणाच्या, 2 डॉटच्या विरुद्ध 4 डॉट आहेत. म्हणजे इथं काय येणार आहे याच्या विरुद्ध बाजूला ऑटोमॅटिक तर 3 डॉट असणार आहे. ठीक आहे. सोपं आहे, तुम्हाला हे प्रॅक्टिसने जमणार. तुम्हाला डायरेक्टच उत्तर निघालेलं तरी मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं, एक टिंबाच्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे तर 3 टिंब असणार आहेत. ठीक आहे. 3 टिंब कुठे, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. सोपं होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आकृत्यांचा क्वेश्चन आहे बघा त्यांनी. तर इथं तुम्हाला एक सिक्वेन्स दिसतोय, पॅटर्न दिसतोय, त्याच्यानुसार ती आकृती काय होतीये तर ती तिची दिशा बदलताय किंवा ती मूव्ह होत आहे. तर ती कशी होतीये बघा, पहिल्यांदा अशी होती बघा, ही पहिल्यांदा आकृती अशी होती, मग काय झालेलं आहे तर ती फ्लिप झालेली आहे. कशी फ्लिप झालेली आहे तर अशी फ्लिप झालेली आहे. म्हणजे काय होतंय तर इकडे गोल राहिलाय, मग परत त्यांनी काय केलं, परत ती अशी वर झाली. ठीक आहे. मग ती वर झाली तर आता काय होईल, ती अशी फिरणार. म्हणजे काय होती, ती अशी फिरतीये बघा. ठीक आहे. क्लॉकवाईज फिरत आहे ती, अशी अशी होती, मग परत आडवी झाली. ती अशी डायग्राम होती, परत ती अशी आडवी झाली, मग परत ती काय होती सरळ होती, आणि परत कशी होईल मग ती तर अशी आडवी होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपली डायग्राम कशी असणार आहे बघा. चला आपण ड्रॉ करून घेऊयात. तर ती बघा आता डायग्राम अशी होणार आहे, ती अशी फ्लिप होणार आहे. तर ती अशी येईल, असं तो चौकोन आहे. तो टिंब आहे का, तो टिंब खालीच राहिलेला आहे, त्याने कुठे पोझिशन बदललेली नाहीये. म्हणजे तो चिपकून राहिलाय. जसं की याला फेविक्विक लावल्यावरती कसं चिपकून राहतं, तसंच ते सेम चिपकून राहिलेलं आहे. म्हणजे याने पोझिशन बदललेली नाहीये. ठीक आहे. मग आता काय पुढे त्यांनी तर हे असं उभं होतं, ते काय होणार आहे, आडवं होणार आहे. तर तो छोटा पुढचा काय आहे, तो आयत सारखा आहे बघा छोटस, ते पण तसंच राहणार आहे. म्हणजे आपली डायग्राम कशी येणार आहे तर अशी येणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे डायग्राम, आता बघा हे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तर ते तुम्ही असं नका समजू की इथे पण काही तर साईडला आहे, तर ते काहीच नाहीये. तर आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. हे असं हा गोलकडे बघा, लक्ष द्या, हा गोल असा होता, मग इथे आला, मग इथे आला, तर मग आता ऑटोमॅटिक कुठे येईल तो तर इथे येईल. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. अशा डायग्राम आले की डायग्रामचा कोणता तरी एक पार्ट बघायचा, तो पकडायचा, तो कसा मूव्ह होतोय तर डायरेक्शन त्याला फॉलो करायची आणि आपण उत्तरापर्यंत ऑटोमॅटिक पोहोचत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा क्वेश्चन तुम्ही
वाचा, आपल्या स्क्रीनवर काय क्वेश्चन आहे बघा. 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा असा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण काय करतो, नेहमीप्रमाणे माहिती लिहून घेतो. तर आपण काय म्हणणार आहे, यम म्हणणार, माणसांना म्हणतो इथं आपण, बगळ्यांना यम म्हणूया. ठीक आहे, आपण टाइम अँड वर्क सारखाच क्वेश्चन आहे बघा. आपण काम आणि वेळेचं कसं क्वेश्चन सॉल्व्ह करतो तसं आहे. आपण इथं माणसांना यम म्हणत असतो, तर आपण इथं बगळ्यांना यम म्हणूयात इथे. ठीक आहे, परत आपण काय करूयात, पुढे टाइमला आपण टी लिहूयात, वेळेला आपण टी म्हणूयात, आणि काय म्हणूयात, आता जो ऑब्जेक्ट काय मासा खाणार आहे त्याला, माशासाठी ऑब्जेक्टला आपण काय करणार आहे, ओ म्हणणार आहे, किंवा याला माशाला ओ म्हणूयात. कारण आपण फॉर्म्युला कसा यूज करतो बघा, m1 t1 अपॉन, ठीक आहे, m2 इंटू t2 अपॉन o2. ठीक आहे, आपल्याकडे सर्व माहिती आहे बघा, आपण पुट करून घेऊया. तर m1 काय दिलेलं आहे, m1 आहे 5, परत t1 टाइम पहिल्या याच्यात काय आहे 5 आहे, आणि मासा किती आहेत तर 5च आहेत. ठीक आहे, आपल्याकडे m1 आहे, t1 आहे आणि o1 पण आहे. बघा पुढच्या क्वेश्चनच्या पार्ट मध्ये बघा काय आहे, तर आपल्याकडे m2 आहे का, तर आहे. m2 म्हणजेच काय, तर बगळे किती आहेत, एक आहेत. परत t1 किती आहे तेच, t2 किती आहे तेच काढायचं आहे, आणि मासे किती दिलेले आहे तर ते पण एक दिलेले आहे. म्हणजे आपल्याला माहिती सर्व दिलेली आहे, आपल्याला फक्त फॉर्म्युलामध्ये पुट करायचे आहे, म्हणजे माहिती ठेवायची आहे. m1 काय आहे 5 आहे, t1 पण 5 आहे, आणि o1 पण म्हणजे ऑब्जेक्ट 1 पण 5 आहे. ठीक आहे, याच्याकडे काय आहे m1 1 आहे, t2 काढायचा आहे आपल्याला, आणि o2 पण काय आहे आपल्याकडे तर 1 आहे. बघा हे सॉल्व्ह करा, 5 ला 5 कट होणार, इकडे 1 ला 1 कट होणार, इथे राहते काय 5 राहतंय, आणि इकडे काय राहतंय t2 राहतंय. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, t2 म्हणजेच काय असणार आहे तर किती वेळ लागतो, एका बगळ्याला एक मासा खायला किती मिनिटामध्ये खातो. तर आपलं काय काय उत्तर येणार आहे, t2 हे 5 येणार आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे तर 5 मिनिट हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. यासारखे आपण आधी पण क्वेश्चन घेतलेले आहे बघा, तिथे माणसं होते, इथं फक्त बगळे म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपण त्याला पण यमला आपण बगळे म्हणूयात, वेगळं काही नाही आहे याच्यामध्ये. हा पण आहे ना काम आणि वेळेचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथे कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे, 5 मिनिट हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे बघा, आपण शेवटचा क्वेश्चन पाहूयात. बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, तर क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे, एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 वाजता, नंतर 9:20 वाजता करतात, तिसऱ्या वेळी 10:30 ला करतात, चौथ्या वेळेस 12 वाजता करतात. या हिशोबाने नंतरची तपासणी ते केव्हा करतील असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, एक डॉक्टर आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या तपासणीच्या वेळा आहेत त्यांनी विचारलेल्या आहे, आणि ज्या वेळा दिल्या त्याच्यानंतर कोणत्या वेळी ते तपासणी करतील असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण लिहून घेऊयात. पहिल्या वेळी ते केव्हा करतात तर बघा 8:30 वाजता करतात, नंतर केव्हा करतात 9:20 ला. ठीक आहे, त्यानंतर केव्हा करतात तपासणी 10:30 ला. एक मिनिट, थोडंसं आपण अलीकडे लिहूयात, म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करायला सोपं जाईल. बघा पहिल्यांदा 8:30 वाजता, नंतर 9:20 ला, त्याच्यानंतर किती 10:30 ला, त्याच्यानंतर 12 वाजता. ठीक आहे, तर बघा इथे तुम्ही ना डिफरन्स बघितला त्यांच्या वेळेमधला, तर किती येतोय, पहिल्या याच्यामध्ये काय डिफरन्स येतोय बघा. बघा हे 30 आणि 20, म्हणजे तुम्हाला इथे ठीक आहे, म्हणजे 50 मिनिटं येतात इथे. ठीक आहे, 50 मिनिटांनी येतात. इथे केव्हा येतात तर बघा 9:20 नंतर 10:30 ला येतात, म्हणजे हे 40 आणि 30 बघा, म्हणजे 70 मिनिटांनी येत आहेत नंतर. ठीक आहे, याच्यानंतर बघा 10:30 ला येतात ते डायरेक्ट मग 12 वाजताच येतात. तर इथे बघा काय येत आहे तर हे 30 आणि वरचे किती
60 म्हणजे 90 मिनिटांनी येतात. तर त्यानंतर किती वाजता येतील असं विचारतात. बघा इथे तुम्हाला एक पॅटर्न दिसेल बघा, किती किती मिनिटांनी उशिरा येतात. तर इथं 50 मिनिटांनी आले होते, सेकंड राऊंडला किती 20 मिनिटं ते उशिरा आले. म्हणजे इथं काय होत आहे प्लस म्हणजे अधिक 20 होत आहे. म्हणजे अधिक 20 मिनिटांनी प्रत्येक राऊंडला ते लेट येत आहेत. म्हणजे लास्टच्या राऊंडला 90 मिनिटांनी आले होते, त्याच्यानंतर काय होणार तर प्लस 20 चे ऍडिशन होणार, म्हणजेच की 110 मिनिटांनी ते येणार. आता बघा 110 मिनिटं म्हणजेच काय येणार आहे तर 12 नंतर 1 वाजेपर्यंत 60 मिनिटं, त्याच्यानंतर राहिलेले किती तर त्याच्यानंतर 40 मिनिटं, म्हणजे किती असणार आहे तर बघा आपलं उत्तर काय येते तुम्ही इथे ऍडिशन करून बघा. 12 नंतर इथं 1 तर कन्फर्म असणार आहे, एक तर कन्फर्मच असणार आहे. 110 मिनिटांनी म्हणजे बघा किती येणार आहे तर 1:50 मिनिटांनी. एकच मिनिट, सॉरी. ठीक आहे बघा इथं काय 110 मिनिटांनी जास्त येणार आहे. बघा 12 मध्ये तुम्ही 60 मिनिटं ऍड केले तर किती वाजणार आहेत 1 वाजणार आहेत. त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला तर अजून बाकीचे राहिलेले मिनिट आहेत ते ऍड करायचे आहेत. म्हणजे किती असणार आहे तर 1:50 मिनिटांनी काय येणार आहेत तर डॉक्टर येणार आहेत. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपले आज 15 क्वेश्चन झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण येणारे लेक्चर मध्ये वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यामध्ये तुमची काय होणार आहे तर जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे. त्याच्यामुळे 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये तुम्ही हे लेक्चर करत चला. याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. ठीक आहे, चला धन्यवाद.